हॅलो बाळांनो, मी सीमा सानप आपल्या सर्वांचे कल्पतरू पॅटर्न मध्ये स्वागत करते। आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण एनएमएमएस मॅरेथॉन सिरीज मध्ये आज अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काय म्हणतो पहिला प्रश्न, विच कॅरेक्टरिस्टिक्स डिफाइन्स द सेल्युलर स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम बिलॉंगिंग टू किंगडम मोनेरा। काय विचारले, कोणतं कॅरेक्टरिस्टिक डिफाइन करते, काय कोणतं कॅरेक्टरिस्टिक ठरवते, काय ठरवते की सेल्युलर स्ट्रक्चर ऑफ किंगडम मोनेरा, म्हणजे किंगडम मोनेरामध्ये जे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहे, जे ऑर्गॅनिझम बिलॉंग करतात त्या पूर्ण किंगडमचं कॅरेक्टरिस्टिक फिक्चर काय आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक काहीतरी विशेषता स्पेसिफिक त्यांच्यामध्ये स्पेशल असं काय कॅरेक्टर आहे, असा सिंपल प्रश्न आहे। मग काय करायचं आपल्याला की किंगडम मोनेरामध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स येतात हे अगोदर बघावं लागेल। तर याच्यामध्ये पूर्ण बॅक्टेरिया असतात। कोणते ऑर्गॅनिझम असतात? ऑल बॅक्टेरिया प्रेझेंट असतात। मग सर्व बॅक्टेरिया जर प्रेझेंट असतील तर बॅक्टेरिया हे कसे असतात? युनिसेल्युलर असतात। कसे असतात? युनिसेल्युलर। मग मला सांगा, युनिसेल्युलर आणि कसे असतात? प्रोकॅरियोटिक्स। कसे असतात? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतात। मग प्रो म्हणजेच काय? प्रिमिटिव्ह। प्रिमिटिव्ह म्हणजे पुरातन, जे काही जुने आहे तसे। प्रो मीन्स प्रिमिटिव्ह म्हणजेच काय? जुने, म्हणजे कमी डेव्हलप असणारे। नॉट डिस्टिंक्ट याचा मीनिंग होतो कमी डेव्हलप असणारे असे सेल ऑर्गॅनेल्स, न्यूक्लियस त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, त्यांना आपण प्रोकॅरियोटिक म्हणू शकतो। मग प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स हे युनिसेल्युलर असतात, जे की आपल्या किंगडम मोनेरामध्ये प्रेझेंट आहे। सर्व कन्सेप्ट समजला? आता ऑप्शनकडे बघा। फर्स्ट ऑप्शन काय म्हणत आहे? युकॅरियोटिक सेल्स विथ अ वेल डिफाइंड न्यूक्लियस। मोनेरामध्ये युकॅरियोटिक सेल्स आहेत का? नाही, कारण कोणते सेल्स आहेत? प्रोकॅरियोटिक, म्हणजे ऑप्शन फर्स्ट इज रॉंग। नेक्स्ट बघा, प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और अ सेल ऑर्गेनेल्स। त्या प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत विदाउट डिस्टिंक्ट सेल्स, म्हणजे काय की सेल्स पूर्णपणे डेव्हलप नाही आहेत, न्यूक्लियस डेव्हलप नाही, म्हणजे आन्सर बरोबर आहे। तर आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर बी। पुढच्या ऑप्शन्स पण बघून घेऊया। सी मध्ये काय सांगितले? सिंगल सेल विथ क्लोरोप्लास्ट। सिंगल सेल्ड आहेत बिकॉज ते युनिसेल्युलर आहेत, म्हणून ते सिंगल सेल आहेत। पण विथ क्लोरोप्लास्ट म्हणता येईल का? नाही, कारण सिंगल सेलमध्ये त्यांचे सेल डेव्हलप नाही आहे, सेल ऑर्गॅनेल्स त्यांच्यामध्ये अब्सेंट आहेत, त्यामुळे ते सिंगल सेल आहेत बट क्लोरोप्लास्ट इज अब्सेंट। नेक्स्ट काय? मल्टीसेल्युलर विथ सेल वॉल। मल्टीसेल्युलरच नाही आहेत, सेल वॉलचा तर क्वेश्चनच येत नाही। सेल वॉल देखील अब्सेंट आहे आणि मल्टीसेल्युलर देखील नाही आहेत, ते कसे आहेत? तर युनिसेल्युलर आहेत। पूर्ण क्वेश्चन क्लिअर आहे? आन्सर लक्षात ठेवा। बघा पुढचा प्रश्न, व्हॉट इज द कॉझेटिव्ह व्हायरस फॉर अ स्वाईन फ्लू। स्वाईन फ्लू साठी पॉझिटिव्ह व्हायरस कोणता असं विचारलं, म्हणजे काय? पॉझिटिव्ह व्हायरस म्हणजेच पॅथोजन। पॅथोजन म्हणजे काय? डिसीज कॉज करणारा एजंट, डिसीज कॉज करणारा मायक्रो ऑर्गॅनिझम। मग कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम स्वाईन फ्लू कॉज करतो? तर स्वाईन फ्लू कॉज्ड बाय इन्फ्लुएन्झा ए, दॅट इज H1N1। ठीक आहे, आठवते का? स्वाईन म्हणजे काय? पिग। मग पहिल्यांदा सगळ्यात अगोदर स्वाईन फ्लू हा डिसीज पिगमध्ये ऑब्झर्व झाला होता आणि पिग पासून तर ह्युमन्समध्ये देखील स्प्रेड झाला, त्यामुळे त्याला स्वाईन फ्लू असं नाव पडलं। हे पण लक्षात ठेवायचं की फर्स्ट टाइम इट इज ऑब्झर्व इन पिगमध्ये ऑब्झर्व झाला होता, दॅट इज स्वाईनमध्ये ऑब्झर्व केला होता। असा देखील क्वेश्चन आलेला आहे, हा PYQ आहे। मग पॉझिटिव्ह व्हायरस विचारलाय जो आहे इन्फ्लुएन्झा ए H1N1। मग बाकी व्हायरस पण तर काहीतरी डिसीज कॉज करत असतील। ऑप्शन्स मध्ये जो फर्स्ट दिलाय फ्लेवी व्हायरस, हा काय कॉज करेल? डेंग्यू कॉज करतो। काय कॉज करतो? डेंग्यू। नेक्स्ट आहे HIV सगळ्यांनी ऐकले, हा काय कॉज करेल? एड्स, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, एड्स। लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचे, ठीक आहे? HIV हा एड्स डिसीज कॉज करतो। नेक्स्ट आहे रेबीज व्हायरस, नावच इंडिकेट करत आहे रेबीज व्हायरस, तो काय कॉज करेल? रेबीज हा डिसीज कॉज करेल, इट कॉजेस रेबीज। ठीक आहे, क्लिअर आहे? बघूयात पुढचा प्रश्न, व्हॉट इज द डिफाइंड ॲज द फोर्स अप्लाइड परपेंडिक्युलर टू युनिट एरिया। फोर्स अप्लाय झाली आहे, काय अप्लाय झाली आहे? फोर्स, बट इन परपेंडिक्युलर डायरेक्शन। डायरेक्शन कशी दिली आहे? परपेंडिक्युलर। मला सांगा, आपण फोर्स कोणत्या डायरेक्शन अप्लाय करू शकतो? राईटने एखाद्या गोष्टीला पुश करू शकतो, लेफ्टने अप्लाय करू शकतो, वरून खालून कोणत्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय होऊ शकतो। बट एखाद्या केसमध्ये आपल्याला दिलंय की आपण एखाद्या वस्तूने फोर्स अप्लाय करत आहोत आणि ती परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये अप्लाय व्हायला। परपेंडिक्युलर म्हणजे स्ट्रेट डाऊनवर्ड, परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये अप्लाय होते। मग कधीही लक्षातच ठेवायचं, जेव्हा फोर्स परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये अप्लाय होत असेल ते काय इंडिकेट करेल? प्रेशर। त्याला काय म्हणू आपण? तर प्रेशर। प्रेशरचा फॉर्म्युला काय येईल? फोर्स अप्लाइड ऑन युनिट एरिया इन परपेंडिक्युलर डायरेक्शन। यावरून आपण प्रेशरचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकतो, जो आहे P इज इक्वल्स टू F/A, दॅट इज फोर्स अपॉन एरिया। लक्षात राहील? फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा, क्वेश्चन मध्ये फॉर्म्युला विचारला नाहीये, पण क्वेश्चन असा देखील बनू शकतो
की प्रेशर काय असते तर फोर्स अपॉन एरिया असते आणि त्या एरियावरती फोर्स हा परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये अप्लाय केला जातो. ठीक आहे. क्वेश्चन कसाही घुमवून आला तरी आपल्याला आन्सर माहिती असला पाहिजे. आन्सर काय असेल तर प्रेशर. डेन्सिटी काय, डेन्सिटी म्हणजे घनता, की पार्टिकल्स किती जवळजवळ किती कॉन्टॅक्टमध्ये प्रेझेंट आहेत त्याच्यावरती डिपेंड करते की डेन्सिटी वाढेल की कमी होईल. मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू वेलोसिटी, म्हणजे मास आणि वेलोसिटीचा प्रोडक्ट, दॅट इज मोमेंटम. इथे प्रेशरचा कन्सेप्ट आहे. नेक्स्ट काय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. एखादी गोष्ट किती स्पेस ऑक्युपाय करत आहे त्या पूर्ण स्पेसचं डायमेन्शन मोजणे म्हणजे त्याचं व्हॉल्यूम मोजणे. आन्सर काय असेल प्रेशर. बघा नेक्स्ट क्वेश्चन. विच सबस्टन्स कन्स्टिट्यूट द निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑफ अ लीड ऍसिड सेल. कोणता सेल दिलाय, लीड ऍसिड सेल. लीड ऍसिड सेल. लीड ऍसिड सेलमध्ये कोणता सबस्टन्स हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड बनवतो असं विचारलंय. निगेटिव्ह इलेक्ट्रोड बनवतो. मग मला सांगा, लीड ऍसिड सेल नावामध्ये लीड दिसत आहे तर डोळे झाकून सांगायचं लीड. लीड काय करतो, निगेटिव्ह इलेक्ट्रोड बनवतो. मग आता पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड देखील कुणीतरी बनवत असेल तो बनवतो लीड डायऑक्साईड, दॅट इज PbO2. काय, PbO2. लीड डायऑक्साईड हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड बनवतो आणि लीड हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड बनवतो, दॅट इज Pb. आणि जे कार्बन आणि झिंक आहेत हे लीड ऍसिड सेलमध्ये यूज होत नाहीत. लक्षात ठेवायचा, कार्बन आणि झिंक लीड ऍसिड सेलमध्ये यूज होत नाहीत. ते कशामध्ये यूज होतात तर बॅटरीजमध्ये यूज होतात. बॅटरीजमध्ये, कार बॅटरीज वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिन्स द मास ऑफ इलेक्ट्रॉन्स इज निग्लिजिबल. काय सांगितलं आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं. हे खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे की क्वेश्चनमध्येच दिलंय की इलेक्ट्रॉन्सचं मास हे निग्लिजिबल असते. निग्लिजिबल म्हणजे काय की आपण मोजायची पण गरज नाहीये, एवढं कमी असते, खूप कमी असते. द मास ऑफ अन ॲटम इज मेनली ड्यू टू विच पार्टिकल्स. जर इलेक्ट्रॉन्सचा मास निग्लिजिबल आहे तर पूर्ण ॲटमला मास कोणत्या पार्टिकल्समुळे मिळते, कोणत्या पार्टिकल्समुळे प्राप्त होते. मला सांगा पार्टिकल्स कोणते कोणते असतात, कोणते. हे ॲटमचं स्ट्रक्चर दिसत आहे आपल्याला, ॲटमचं स्ट्रक्चर समजलं. ॲटम्समध्ये पार्टिकल्स कोणते कोणते प्रेझेंट असतात तर इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे 3 पार्टिकल्स प्रेझेंट असतात. आता हे तिन्ही मिळून ॲटम्सला वजन देतील, मास देतील. मग मास देताना जर इलेक्ट्रॉन्सचं मास हे निग्लिजिबल असते, निग्लिजिबल म्हणजे ते निग्लेक्ट करण्याची गरज आहे, ते घ्यायची देखील नाही, मेजर करण्याची गरजच नाही आहे. मग उरले काय, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. दॅट मीन्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कन्स्टिट्यूट द मास ऑफ ॲटम. पूर्ण ॲटमचं मास हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स ठरवतात. कोण कोण ठरवते, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. मला सांगा कुठे प्रेझेंट असतात, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतात, त्यामुळे त्यांना काय म्हणतात, आठवा काय म्हणतात, न्यूक्लियॉन्स. या दोघांना मिळून काय म्हणतात, न्यूक्लियॉन्स. याच्यामध्ये तुमचे 3 ते 4 क्वेश्चन्स कव्हर झाले. लक्षात ठेवायचं कोणते कोणते कन्स्टिट्यूट प्रेझेंट आहेत तर हे 3. या दोघांना मिळून न्यूक्लियॉन्स म्हणतात. टोटल मास हे न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असते आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून मास ऑफ ॲटम बनवतात. इलेक्ट्रॉन्स तर निग्लिजिबल आहे. आन्सर लक्षात आलं. आन्सर काय असेल मग, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स बोथ. ऑप्शन नंबर बी. फक्त इलेक्ट्रॉन्स, फक्त न्यूट्रॉन्स किंवा फक्त प्रोटॉन्स मिळून कधीही ॲटमचं मास बनवणार नाही. बघा पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ कंपाऊंड. तर कंपाऊंडचं एक्झाम्पल काय आहे असं विचारलं. मला सांगा अगोदर कंपाऊंड काय असते. कालच्या लेक्चरमध्ये शिकलोय आपण. लेक्चर्स कोणतेही मिस करू नका, कारण एखाद्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट होता ते सुटायला नाही पाहिजे. आता मला सांगा कंपाऊंड म्हणजे काय, की कधीही एलिमेंट्समध्ये 2 ॲटम्स आहेत त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग झाली, वेगळ्या वेगळ्या टाईप्सच्या ॲटम्समध्ये. अंडरलाईन करा, लक्षात ठेवा की कंपाऊंडमध्ये कधीही डिफरंट ॲटम्स असतात. कसे असतात, डिफरंट ॲटम्स असतात आणि त्यांच्यामध्ये जेव्हा केमिकल बॉन्डचं फॉर्मेशन होते आणि जो काही प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. मग काय विचारलंय की खालीलपैकी कोणता हा कंपाऊंड आहे. अगोदर काय दिलं, एअर. मला सांगा तुम्हाला काय वाटेल, मॅम एअरमध्ये सर्व गॅसेस असतात, ऑक्सिजन असते, नायट्रोजन असते, कार्बन असते, सगळे असतात, मान्य सगळे असतात, पण त्यांच्यामध्ये बॉन्डिंग असते का, नाही. ते सर्व सेपरेट असतात. याचा अर्थ ते कंपाऊंड फॉर्मेशन करतील का, तर नाही, ते मिक्सचर तयार करतील. नेक्स्ट काय, ब्रास. ब्रास काय आहे, अलॉय ऑफ अ कॉपर अँड झिंक. हा कॉपर आणि झिंक या मेटलचा अलॉय आहे. ते पण एकत्र असतात, पण त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड फॉर्मेशन नसते. नेक्स्ट काय, नायट्रोजन डायऑक्साईड, दॅट इज NO2. आता बघा NO2चं स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये नायट्रोजन पण दिसत आहे, ऑक्सिजन पण दिसत आहे. 2 वेगळे वेगळे ॲटम्स आले आणि त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड फॉर्मेशन होऊन NO2 दॅट इज नायट्रोजन डायऑक्साईड हा कंपाऊंड फॉर्म होतो. मग कंपाऊंड कोणता असेल, ऑप्शन नंबर सी. आणि सी वॉटर. सी वॉटरमध्ये मिक्सचर प्रेझेंट असतं, तो पण कंपाऊंड नाही. 7 क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिले, एलिमेंट्स दॅट शो प्रॉपर्टीज इंटरमिडिएट.
म्हणजे जे मधल्या प्रॉपर्टीज दाखवतात, जे बीच में के प्रॉपर्टीज दिखातात ना वो. काय विचारलंय की असा कोणता एलिमेंट्स आहेत जे इंटरमिडिएट प्रॉपर्टीज दाखवतात. कशाच्या इंटरमिडिएट, तर मेटल्स अँड नॉन मेटल्स. मग धातू आणि अधातू. आता हे बघा, आपण अभ्यास केलाय की मेटल्सच्या काहीतरी स्पेसिफिक प्रॉपर्टीज असतात, नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज असतात. जसं मेटल्सला काय काय असते, मेलिएबिलिटी असते, म्हणजे इट कॅन ज्याला आपण ट्रान्सफर करू शकतो एखाद्या थिन शीटमध्ये. डक्टिलिटी म्हणजे काय, थिन वायरमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याला सोनोरिटी असते, लस्टर असते. मग ह्या सगळ्याच्या मेटल्सच्या प्रॉपर्टीज आहेत आणि काही नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज असतात. जसं डक्टिलिटी अब्सेंट असणे, मेलिएबिलिटी अब्सेंट असणे, लस्टर नसणे, ब्रिटलनेस प्रेझेंट असणे. मग ह्या सगळ्या प्रॉपर्टीज न दाखवता या दोघांच्या मध्ये काहीतरी मिडलच्या प्रॉपर्टीज दाखवेल. असं काय असते, मग ते काय असेल, इंटरमिडिएट मेटलॉइड्स. काय असतील, मेटलॉइड्स. मेटल्स पण नाही आणि नॉन मेटल्स पण नाही, मध्ये असणार मेटलॉइड्स. आता बघा, हे तुमच्या गरजेचं नाही, एवढं सगळं पाठ करण्याची गरज नाहीये, पण काही एक्झाम्पल्स माहिती असायला पाहिजे. तर पिरियोडिक टेबलमध्ये सिंपली लक्षात ठेवायचं, इकडे मेटल्स प्रेझेंट असतात, इकडे नॉन मेटल्स प्रेझेंट असतात. आणि हे जी मध्ये आहेत बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमोनी, हे सगळे मेटलॉइड्स आहेत. काय आहेत हे, मेटलॉइड्स. इथे झिगझॅग लाईन दिसते का आपल्याला, ती वाली आहे मेटलॉइड्सची. लक्षात राहील. फक्त सिलिकॉन, जर्मेनियम एक दोन एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. दॅट इज सिलिकॉन, जर्मेनियम. हे काय आहेत, तर मेटलॉइड्स आहेत. आणि मेटलॉइड्स आहेत हे कसं ओळखणार आपण, बिकॉज दे शो द प्रॉपर्टीज ऑफ बोथ, किंवा ते मधले प्रॉपर्टीज दाखवतात, इंटरमिडिएट प्रॉपर्टीज दाखवतात, मेटल्सच्या देखील आणि नॉन मेटल्सच्या. मग नोबेल मेटल्स काय असते की गोल्ड, प्लॅटिनम, ज्यांना राजधातू म्हणतात ना, त्यासाठी नोबेल मेटल्स. अलॉईज म्हणजे मिक्सचर ऑफ एलिमेंट्स. कॉम्प्लेक्स एलिमेंट्स असा काही स्पेसिफिक कॉन्सेप्ट नाही. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय सांगितलंय, द ओझोन लेअर लोकेटेड इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरच्या खालच्या भागामध्ये जो काही ओझोन लेअर लोकेटेड, कोण लोकेटेड आहे, ओझोन लेअर. मग त्या ओझोन लेअरचं क्रुशियल फंक्शन काय, एवढंच विचार. थोडक्यात लक्षात ठेवा की ओझोन लेअरचं फंक्शन काय. आपण शिकलो याच्या अगोदर की जो ओझोन लेअर प्रेझेंट आहे तो काय करतो, प्रोटेक्शन करतो अर्थचं. पूर्ण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, बायोडायव्हर्सिटी आहे, त्या सगळ्यांचं प्रोटेक्शन करते. कशापासून, ज्या काय हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज येत आहेत सनपासून, त्याच्यापासून प्रोटेक्शन करत आहे. ऑप्शन्समध्ये असं काय दिसत आहे का, ट्रॅप्स इन्फ्रारेड हीट फ्रॉम वॉर्म. म्हणजे काय की खूप जास्त गरमीमुळे जर इन्फ्रारेड हीट जर तयार झाली तर ती ओझोन लेअर ट्रॅप करते असं म्हणलं. ट्रॅप करणे म्हणजे काय की त्याला साठवून ठेवणे, त्याला अडकून ठेवणे. अडकवण्याचं काम तर नाही करत. नेक्स्ट काय, प्रोटेक्ट्स फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट बीटा रेज, यूव्ही बीटा रेज, यूव्ही अल्फा रेज, यूव्ही बीटा रेज, ऐकलंय. मग या रेज पासून तो प्रोटेक्शन देतो. काय देतो, ओझोन लेअर प्रोटेक्शन. मग आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट काय दिलंय, प्रमोट्स ऍसिड रेन फॉर्मेशन. ओझोन लेअर ऍसिड रेन फॉर्मेशन प्रमोट करेल का, नाही, कारण तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी हार्मफुल असणार आहे. बट ओझोन लेअर हा खूप जास्त हेल्पफुल असतो, तो प्रोटेक्ट करतो. ऑप्शन नंबर डी मध्ये काय दिले, कन्वर्ट्स CO2 इंटू ऑक्सिजन. CO2 मध्ये ऑक्सिजन, CO2 ला ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट करण्याची प्रोसिजर कुणीच नाही करत. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज डिस्ट्रॉयड इन अ लार्ज स्केल ड्यू टू द कोलॅप्स ऑफ अ बिल्डिंग्स ड्युरिंग अन अर्थक्वेक. काय विचारले की आता समजा हे सिच्युएशन इमॅजिन करा, भूकंप आल्यास तुम्हाला आपण सगळं घाबरून जातो. काय होते, मेनली काय करतो, घराच्या बाहेर पळतो की नाही. का पळतो, कारण बिल्डिंग आता पडू शकते. मग जर बिल्डिंग पडू शकते, कोलॅप्स होऊ शकते, मग त्या कोलॅप्सच्या ड्युरिंग अर्थक्वेकमध्ये काय काय घडू शकते, काय काय पडू शकते असं विचारलंय. कशाचं डिस्ट्रॉय होऊ शकते, म्हणजे काय संपते, नाश होते. ऑप्शन नंबर ए मध्ये काय दिसत आहे, इलेक्ट्रिक पोल्स, पाईपलाईन्स, हाऊस रोड्स अँड रेल्वे लाईन्स. तर बरोबर आहे, इलेक्ट्रिकल जे काही खंबे असतात, आता जे वायर वगैरे लटकवलेले खंबे आहेत, बिल्डिंग पडल्या ते खंबे पडून जातात, पोल्स, पाईपलाईन पडून जाते. जे काही हाऊस रोड्स आहेत, घरं, रेल्वे लाईन्स, हे सगळं डिस्ट्रॉय होऊन जातात. नेक्स्ट ऑप्शनमध्ये काय दिलं, ओनली ह्युमन सेटलमेंट्स. फक्त मानवी वस्तीच डिस्ट्रॉय होईल का, नाही. याबरोबर देखील ह्या सगळ्या ज्या काही अबायोटिक थिंग्स आहेत ह्या सगळ्या डिस्ट्रॉय होतात. ओनली बायोडायव्हर्सिटी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम फक्त डिस्ट्रॉय होतील का, नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती इफेक्ट होईल, पण त्यासोबतच जे काही नॉन लिव्हिंग आहे, जे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत त्या सगळ्यामध्ये पण डिस्ट्रॉय होतील. ओनली द सी लेवल रायझेस, फक्त सी लेवल राईज होईल. हे पण एवढंच कारण नाही, ह्या सगळ्या गोष्टी देखील घडतील, पण सगळ्यात जास्त इफेक्ट हा या गोष्टींवरती होईल. मग आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर ए. बघा पुढचा प्रश्न, द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कशाबद्दल क्वेश्चन आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ER. याला आपण काय म्हणतो, ER. मला सांगा बरं, आता आलाचे क्वेश्चन तर ER चे टाइप्स स्मूथ ER आणि रफ ER. बरोबर आहे,
स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. मग ER ॲक्ट ॲज अ सपोर्टिंग फ्रेमवर्क अँड असिस्ट इन द ट्रान्सपोर्ट ऑफ विच मॅक्रोमॉलिक्युल्स. काय विचारलंय की ER हा सपोर्टिंग फ्रेमवर्क म्हणजे काय की सेलला सपोर्ट करतो, एक सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे आणि तो कशाचा ट्रान्सफरमध्ये हेल्प करतो, कशाच्या ट्रान्सफरमध्ये हेल्प करतो, कोणत्या मॅक्रोमॉलिक्युल्सच्या ट्रान्सफरमध्ये मदत करतो असं विचारले. मला सांगा इथे काय दिसत आहे आपल्याला, एक मोठा प्रोटीन दिसत आहे. मग एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय करतो, प्रोटीन फॉर्मेशन करतो, त्याला ट्रान्सफर करण्याचं काम करतो. मोस्टली स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा एवढा रोल नाही आहे ट्रान्सफरमध्ये, पण जो काही रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात, रायबोझोम्स. त्यामुळेच तर त्यांना रफ स्ट्रक्चर प्राप्त झाले आणि रफ स्ट्रक्चर असल्यामुळे त्याला रफ ER म्हटले जाते. मग हे रफ ER त्यांना ट्रान्सफर करण्याचं काम करते, त्यांना ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करते. कुणाला, प्रोटीन्सला. ऑप्शन्स बघा, बाकी ऑप्शन्समध्ये काय दिले की लिपिड्स फॉर्मेशन थोड्या प्रमाणामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करते, बट ट्रान्सफर वगैरे होत नाही, सिक्रेशनचं काम करू शकतात. विटामिन्सचं देखील ट्रान्सपोर्ट एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करत नाही. कार्बोहायड्रेट्स देखील करत नाही. कशाचं करते तर प्रोटीन्सचं करते. नेक्स्ट बघा, दी वॉल ऑफ आर्टरीज आर कॅरेक्टराइज ॲज बीइंग. आर्टरी, अगोदर मला सांगा की आर्टरी कुठून कुठे जातात, हार्टकडून बॉडीला जातात की बॉडीकडून हार्टकडे येतात, सांगा बरं. आर्टरीज ह्या काय करतात तर हार्टकडून ब्लड घेऊन सगळ्या बॉडीला सप्लाय करतात, ठीक आहे. आणि व्हेन काय करते तर बॉडीकडचं सगळं ब्लड आहे हार्टला आणते, त्याला ऑक्सिजन परत मिक्स करण्यासाठी. मग इथे काय विचारलंय की आर्टरीच्या स्ट्रक्चरबद्दल क्वेश्चन आहे. कशाबद्दल स्ट्रक्चर, की कसं आहे, थिन आहे, थिक आहे, इलास्टिक आहे की रिजिड आहे. ऑप्शन्समध्ये काय दिसत आहे, ॲक्च्युली तुम्ही फंक्शनिंग लक्षात घ्या. काय असते की आता आर्टरीज, हार्टकडून ब्लड पंप होत आहे, हार्ट काय करते प्रेशरनी ब्लड सोडत आहे, ते ब्लड आता आर्टरीजमध्ये ट्रॅव्हल होऊन बॉडी पार्ट्सला जाणार आहे, ठीक आहे. मग जाताना आता प्रेशर असते त्याच्यामध्ये, मग जर प्रेशर सहन करायचं असेल तर त्या आर्टरीज थिक असायला पाहिजे, जाड असायला पाहिजे. मग जाड असतात आणि इलास्टिक असतात. कसे असतात, थिक अँड इलास्टिक. कसे असतात, थिक आणि इलास्टिक. बाकी ऑप्शन्समध्ये थिन आणि रिजिड हे काय असतात, वेन्स असतात, हे वेन्सच्या स्ट्रक्चरबद्दल असतात, ठीक आहे. थिन अँड इलास्टिक असतात बट थिन नसतात. ऑप्शन नंबर डी मध्ये काय, थिन अँड कंटेनिंग वॉल्स. लक्षातच ठेवायचं, कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे हे. मोस्टली वॉल्स ह्या वेनमध्ये प्रेझेंट असतात. कशामध्ये प्रेझेंट असतात तर व्हेन्समध्ये. व्ही फॉर वॉल्स, व्ही फॉर व्हेन. मग व्हेनमध्ये वॉल्स प्रेझेंट असतात, आर्टरीजमध्ये वॉल्स अब्सेंट असतात. एक एक्सेप्शन आहे की पल्मोनरी आर्टरी सारख्या जे काही मोठ्या आर्टरीज आहेत त्यांच्यामध्ये वॉल्व प्रेझेंट असतात. पण मोस्टली जर विचारलं कॉमनली तर वॉल्व कुठं प्रेझेंट असतील, वेन्समध्ये प्रेझेंट असतात. आन्सर लक्षात आलंय. बघा पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स इज गिवन ॲज अन एक्झाम्पल ऑफ अ बेस दॅट स्लिपरी टू टच. कोणता सबस्टन्स बेसचं एक्झाम्पल आहे. सिम्पल विचारले की बेसचं एक्झाम्पल सांगा, पण तो स्लिपरी असला पाहिजे, म्हणजे काय असं एकदम घसरणारा असला पाहिजे, सोपडा असला पाहिजे टच केल्यानंतर. मग आता बघा ऑप्शन्समध्ये काय दिसत आहे, लेमन, विनेगर, सोप, टॅमरिन. यात सगळ्यात सिम्पली लक्षात येईल तुम्हाला की कोणता ॲसिड्स आहेत, कोणता बेस आहे. ज्यांच्यामध्ये ॲसिड कंटेंट प्रेझेंट आहे ते ॲसिड्स असणार आहेत. मग मला सांगा लेमनमध्ये ॲसिड असते की बेस असेल, काय असेल, लेमनमध्ये ॲसिड प्रेझेंट असते, सिट्रिक ॲसिड ऐकले, मग तो ॲसिडिक कंटेंट आहे. विनेगरमध्ये देखील ॲसिटिक ॲसिड प्रेझेंट असते. कोणता ॲसिड असते, ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर काय दिले, सोप हा बेस आहे. सोप काय आहे तर बेस आहे. आणि काय, टॅमरिन. याच्यामध्ये कोणता ॲसिड असते तर टर्टारिक ॲसिड. नावावरून दिसत आहे टर्टारिक ॲसिड. मग आता तुम्हीच इमॅजिन करा, कधी कधी काय होते, सकाळी समजा आंघोळ करत येत, मग साबण वगैरे लावलेलं असते, पाय घसरून पडलाय का किती वेळेस. मग पाय घसरून का पडलाय, कारण तो स्लिपरी बेस आहे. कसा बेस आहे, स्लिपरी बेस. टच केल्यानंतर स्लिपरी फील होऊ शकतं. मग आन्सर काय असेल तर ऑप्शन नंबर सी, सोपचा टच हा स्लिपरी असतो आणि तो बेस आहे. लक्षात राहील, ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, अन आयोनिक बॉन्ड इज फॉर्म प्रायमरीली थ्रू विच मेकॅनिझम. मेनली प्रायमरीली काय विचारले की आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन कोणत्या मेकॅनिझमने होते. की आता मला सांगा, बॉन्ड फॉर्म कशामध्ये होत असतो, इलेक्ट्रॉन्समध्ये, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन्समध्ये होतो बॉन्डचं फॉर्मेशन. एक पहिला ॲटम असतो, एक बी ॲटम आहे. दोन्ही जेव्हा इलेक्ट्रॉन्स एकमेकांना देतील, म्हणजे ट्रान्सफर करतील, शेअर करतील, डोनेट करतील, एक ॲक्सेप्ट करेल, मग जेव्हा काही इलेक्ट्रॉनची शेअरिंग होईल तेव्हाच फक्त बॉन्ड फॉर्मेशन होऊ शकेल. मग आयोनिक बॉन्ड फॉर्मेशनमध्ये इलेक्ट्रॉन सोबत काय होते असं विचारलंय, तर काय होईल, इलेक्ट्रॉन शेअर होतील का, नाही. शेअर हे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशनमध्ये होत असतात. कोणत्या, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. आणि ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स होत असते आयोनिक बॉन्डमध्ये. काय होत असते,
ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आयोनिक बॉन्डमध्ये. लक्षात राहील. मग ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स असे लॅपिंग ऑफ ऑर्बिटल्सनी पण कोव्हॅलेंट बॉन्ड बनतो. आणि मॅग्नेटिक फोर्सेस हा अट्रॅक्शन घडवून आणतात, बट बॉन्ड फॉर्मेशन करत नाहीत. मॅग्नेटिक फोर्सेसमुळे बॉन्ड फॉर्मेशन होतच नसते. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. विच टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस वर्क्स युझिंग अ सेन्सर रादर दॅन एक्सपान्शन ऑफ अ लिक्विड लाईक मर्क्युरी. आता इकडे बघा, रिलॅक्स व्हा, खूप मोठे क्वेश्चन झाले ना. आता काय विचारत आहेत, सिम्पली थोडासा विचार करा. हा काय दिसत आहे, थर्मामीटर. बघितलं असेल ना सगळ्यांनी. आता तुम्हाला जर ताप वगैरे आली, आपण काय करतो, हॉस्पिटलला जातो. मग जेव्हा डॉक्टर काय करते, असा डिजिटल थर्मामीटर हातामध्ये देते आणि मेजर करा म्हणते. आपण इथे तोंडामध्ये पकडतो किंवा इथे हाताच्या खाली, मग ते मेजर करते. मग जे काही टेम्परेचर मेजर केलं जाते, हा डिजिटल थर्मामीटरचा यूज करून हा काय करतो, सेन्स करतो. याच्यामध्ये एक इलेक्ट्रिकल सेन्सर प्रेझेंट असते. काय प्रेझेंट असते, सेन्सर. मग या सेन्सरच्या हेल्पनी आपलं बॉडी टेम्परेचर मेजर केलं जाते. बट जे काही बाकी थर्मोमीटर असतात, जसं की मॅक्झिमम मिनिमम थर्मोमीटर, काल शिकलोय आपण मॅक्झिमम मिनिमम थर्मोमीटर बद्दल. काय शिकलो होतो, की जे काही दिवसाचं कमाल तापमान किमान तापमान, दॅट इज मॅक्झिमम टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर जे थर्मोमीटर मेजर करते त्याला आपण मॅक्झिमम मिनिमम थर्मोमीटर म्हणतो. मग ह्या थर्मोमीटरमध्ये काय यूज केलं जाते, तर मर्क्युरी यूज केलं जाते. त्यानंतर क्लिनिकल थर्मोमीटर, लॅबोरेटरी थर्मोमीटर, या दोन्हीमध्ये देखील मर्क्युरी किंवा अल्कोहोल यासारखे लिक्विड्स यूज केले जातात, जे की लेवल ऑफ टेम्परेचर ठरवतात. पण फक्त एक थर्मोमीटर आहे, डिजिटल थर्मोमीटर. याच्यामध्ये काय केलं जाते, सेन्सर यूज केलं जाते. मग सेन्सरच्या हेल्पने टेम्परेचर मेजर केलं जाते. लक्षात ठेवा, या बाकी सगळ्यांमध्ये काय यूज होते, तर मर्क्युरी किंवा अल्कोहोल. मर्क्युरी किंवा दारू, हा दारूच, अल्कोहोल. मग लक्षात ठेवायचं, हे दोनपैकी एखादा घटक यूज होतो आणि डिजिटल थर्मोमीटरमध्ये सेन्सर यूज केलं जाते. बघा पुढचा प्रश्न. साऊंड वेव्स प्रोपोगेट थ्रू विच ऑफ द फॉलोइंग मीडियम. आता समजा इमॅजिन करा कुठे तर डीजे वाजायला लागलाय. मग साऊंड वेव्स प्रोपोगेट कोणत्या कोणत्या मीडियम मधून प्रोपोगेट होतात, असा क्वेश्चन आहे. म्हणजे काय, आता सगळ्यात बेसिक मला सांगा, आपल्याला माहिती आहे की नाही, की साऊंडला जर प्रोपोगेट व्हायचं असेल, जर ट्रान्सफर व्हायचं असेल, प्रोपोगेशन ऑफ अ साऊंड नीड्स मीडियम. काय लागते, प्रोपोगेशनसाठी मीडियमची गरज असते. कशाची गरज असते, तर मीडियमची, म्हणजे माध्यमची गरज आहे. साऊंडचं जर प्रोपोगेशन घडवून आणायचं असेल तर माध्यम लागेल आपल्याला. मग कोणतं कोणतं लागेल, तर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. स्थायू, द्रव आणि वायू. म्हणजे काय, पाणी लिक्विड असू द्या, सॉलिड असू द्या, गॅस असू द्या, कोणत्याही मीडियामधून आवाज हा ट्रान्सफर होऊ शकतो. आता याच्यामध्ये किती इफिशियंटली ट्रान्सफर होतो, किती फास्ट ट्रान्सफर होतो, मग त्यामध्ये देखील याची काही रेंज सांगू शकतो आपण, की सगळ्यात जास्त फास्ट हा ट्रॅव्हल होतो सॉलिड्समधून, त्यानंतर लिक्विड्समधून आणि त्यानंतर गॅसेसमधून. ठीक आहे. मग आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर सी, सॉलिड, लिक्विड आणि गॅस तिन्ही मधून साऊंड प्रोपोगेट होऊ शकतो. मग डीजे वाजवला तर आवाज आपल्याला सॉलिड, लिक्विड, गॅस तिन्ही मधूनही ट्रान्सफर होऊ शकतो. बघा आता 16 प्रश्नामध्ये काय सांगितलंय, आर द लॉज ऑफ अ रिफ्लेक्शन फॉलोवर्ड इन अ इरेग्युलर रिफ्लेक्शन. इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉलो होतात का, असं विचारलंय. क्वेश्चन कधी पण लक्ष देऊन वाचायचा. इरेग्युलर रिफ्लेक्शन दिले का रेग्युलर रिफ्लेक्शन दिले, कारण याच्यामध्ये आपला आन्सर चुकू शकतो, मग मार्क्स जाऊ शकतात. मार्क्स जायला नाही पाहिजे, त्यासाठी सगळ्यात अगोदर आपलं काम काय आहे, क्वेश्चन्स काळजीपूर्वक वाचायचं. त्याच्यामध्ये काय सांगितलंय हे विचार करायचा. इरेग्युलर रिफ्लेक्शन. आता आठवा बरं, इरेग्युलर ऑप्शन्स लगेच बघू नका, अगोदर आठवा की इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये काय होते, जो काही रफ सरफेस असते त्याच्यावरती इन्सिडेंट रे येते आणि ती रिफ्लेक्ट होऊन जाते. मग रिफ्लेक्ट होताना जर रफ सरफेस आहे ना, मग इथे प्रॉपर रिफ्लेक्शन होईल का, नाही होणार. काय होईल, डिफ्युजन होईल. मग डिफ्युजनच्या केसमध्ये जे काही लॉज ऑफ रिफ्लेक्शन असतात, लॉज ऑफ रिफ्लेक्शन कोणते कोणते आहेत, की इन्सिडेंट रे अँड पॅरलल रेज. जी काही इन्सिडेंट रे आहे आणि जी काही रिफ्लेक्टेड रे आहे ही नॉर्मलच्या ऑपोजिट डायरेक्शनला प्रेझेंट असते. नॉर्मल ही एक परपेंडिक्युलर लाईन असते रिफ्लेक्टिंग सरफेसवरती. सगळं आता डिटेलमध्ये सांगते, लक्ष द्या. आता काय असते, हा आहे रिफ्लेक्टिंग सरफेस. ठीक आहे. रिफ्लेक्टिंग सरफेसवरती एक परपेंडिक्युलर लाईन असते ज्याला आपण म्हणतो नॉर्मल. लक्षात आलं, नॉर्मल. मग नॉर्मलच्या ऑपोजिट साईड्सला इन्सिडेंट रे एका साईडला, दुसऱ्या साईडला रिफ्लेक्टेड रे प्रेझेंट असतात. हा आहे फर्स्ट लॉ. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे नेहमी इक्वल असतात, ऑलवेज सेम असतात. हा आहे दुसरा लॉ. आणि तिसरा लॉ सांगतो, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन सेम प्लेन. एका प्लेनमध्ये असतील. ठीक आहे. हा हॉरिझॉन्टल प्लेन, व्हर्टिकल प्लेन किंवा इन्क्लाइन प्लेन, कोणत्याही प्लेनमध्ये असू द्या, पण एकाच प्लेनमध्ये असणार.
लॉज ऑफ रिफ्लेक्शन समजले. आता क्वेश्चनमध्ये विचारले इरेग्युलर रिफ्लेक्शनच्या केसमध्ये हे सगळं फॉलो होईल का? होईल का? तर नाही होणार. हे सगळं रेग्युलर रिफ्लेक्शनच्या केसमध्ये पूर्ण लॉज फॉलो होतात. पण इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय होते की जमीन जे रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, जसं की वूडचा आपण एखादा बोर्ड घेतला की जो चॉक बोर्ड असतो तो यूज केला, त्या केसेसमध्ये खडबड रिफ्लेक्टिंग सरफेस असल्यामुळे ज्या काही इन्सिडेंट रेज येतात त्या डिफ्यूज होऊन दुसरीकडे जातात, बेंड होतात, त्यांच्यामध्ये प्रॉपर रिफ्लेक्शन घडत नाही. म्हणजे ते रिफ्लेक्शनचे जे लॉज असतात ते फॉलो होतील का? तर नाही. मग ऑप्शन्समध्ये चेक करा बरं आहे का? नो, बिकॉज द सरफेस इज रफ. लॉज फॉलो होणार नाहीत का? कारण सरफेस कसा आहे? रफ आहे, खडबडीत आहे. पुढच्या ऑप्शन्समध्ये काय दिसत आहे? वाचण्याची गरज नाहीये, पण बघूयात काय दिले. यस, द लॉज ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड ॲट एव्हरी पॉईंट ऑफ इन्सिडन्स. प्रत्येक इन्सिडन्सच्या पॉईंटला लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉलो होते. तर नाही होणार. नेक्स्ट काय? ओनली इफ द इन्सिडेंट अँगल इज 90. फक्त इन्सिडेंटचा अँगल 90 असेल तर. असं देखील नाही आहे. ओनली इफ द सरफेस इज पॉलिश्ड. काही असेल तरी लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉलो नाही होणार, कारण ते रिफ्लेक्शन इरेग्युलर आहे. क्वेश्चन नंबर 17. पॉलीप्रोपिलीन प्लास्टिक इज प्रायमरीली युज्ड फॉर मेकिंग. आता आपण प्लास्टिकचे टाईप शिकलोय. थर्मोसेटिंग प्लास्टिक, थर्मोप्लास्टिक. मग थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंगमध्ये बॅकलाइट बघितलं होतं. बॅकलाइट काय काय बनवते? इलेक्ट्रिकल स्विचेस, कुकर हँडल्स आणि लेझर प्रिंटर टोनर्समध्ये थर्मोप्लास्टिक असते आणि मॅट्समध्ये थर्मोप्लास्टिक असते. मग थर्मोप्लास्टिक यूज केले. त्याच्यापैकी पॉलीप्रोपिलीन प्लास्टिक. कोणतं प्लास्टिक? पॉलीप्रोपिलीन. नाव लक्षात ठेवा, पॉलीप्रोपिलीन. हे प्रायमरीली यूज कशामध्ये केलं जातं? तर आठवा लक्षात येते का कुणाच्या? मॅट्स फॉर्मेशन. कशामध्ये? तर मॅट्स फॉर्मेशन. हे जे काही घरी आपण चटई, आता पाहुण्याला चटई टाकतो की नाही, कधी लक्ष देऊन बघा, सायन्सचा व्ह्यूनं बघायचं एखाद्या गोष्टीकडे की आता ती जे मॅट फॉर्मेशन आहे ते कोणत्या प्लास्टिकच्या हेल्पने केलंय? पॉलीप्रोपिलीन. कशाच्या? पॉलीप्रोपिलीन. बघा पुढचा प्रश्न. व्हॉट ॲनिमल वॉज हिस्टॉरिकली नोन टू इनहॅबिटेट द दुधवा फॉरेस्ट इन अ सेंचुरी अँड हाफ ॲगो. यामध्ये सगळ्यात जास्त एवढंच लक्षात ठेवा की दुधवा फॉरेस्टमध्ये हिस्टॉरिकली इतिहासामध्ये नोंद आहे त्याची की कोणत्या ॲनिमल्सना इनहॅबिट केलं होतं, कोणत्या ॲनिमल्स तिथे परत एकदा रिसेटल केले होते, तिथे राहायला पाठवले होते. तर कुठे झालं होतं? दुधवा फॉरेस्टमध्ये. कुठे? दुधवा फॉरेस्टमध्ये. मग ॲनिमल्स कोणते होते? चित्रामध्ये काय दिसते? गेंडा दिसते की नाही? रायनोसॉर्स. तर सिंगल हॉर्न रायनोसॉर्स, एक शिंगी गेंडा, याला इनहॅबिट केलं होतं. कुठे? दुधवा फॉरेस्ट. लक्षातच ठेवायचं आपल्याला. दुधवा फॉरेस्टचा क्वेश्चन आला तर आन्सर काय लिहिणार तुम्ही? सिंगल हॉर्न रायनोसॉर्स. लक्षात राहील? सिंगल हॉर्न रायनोसॉर्स. आता पाठ करा चला. सिंगल हॉर्न रायनोसॉर्स कोणत्या फॉरेस्टमध्ये? दुधवा फॉरेस्ट. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. आणि हां, हे जे काही बाकी ॲनिमल्स दिले होते असं नाही आहे की हे तिथे नव्हते, तिथे प्रेझेंट होते, बट हिस्टॉरिकली नोंद विचारले ना, ऐतिहासिक नोंद असली पाहिजे त्याची. इतिहासामध्ये नोंद होती, हिस्टॉरिकली नोन ॲनिमल होता तो सिंगल हॉर्न रायनोसॉर्स. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिले? हाऊ लॉंग डज द लाईट टेक टू रिच अस फ्रॉम द नियरेस्ट स्टार टू द सन, दॅट इज अल्फा सेंचुरी. आता हे बघा, मला सांगा की आता लाईट जे काही सूर्यापासून पृथ्वीवरती येते मग त्याला काहीतरी वेळ लागत असेल. तसंच की जो अल्फा सेंचुरी हा स्टार होता, आता ही इमॅजिन करा, इथे आपली अर्थ प्रेझेंट आहे, इथे कुठेतरी सन प्रेझेंट आहे आणि हा आहे अल्फा सेंचुरी स्टार. जो नियरेस्ट आहे सन पासून, अर्थ पासून नाही. ठीक आहे. अर्थ पासून तर मून जवळ असणार आहे ना आपला, इकडे कुठेतरी मून असेल. अर्थ पासून मून जवळ असेल, मग सन पासून जवळ असणारा स्टार आहे अल्फा सेंचुरी. मग या अल्फा सेंचुरी पासून अर्थवरती लाईट यायला किती वेळ लागतो असं विचारलंय. लक्षात आलं क्वेश्चन काय म्हणत आहे? कन्फ्यूज नाही व्हायचा. मला सांगा, ही आपली अर्थ आहे, अर्थवरती सन पासून लाईट यायला किती वेळ लागतो? तर 8 मिनिट्स. किती वेळ लागतो? 8 मिनिट्स. याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स कव्हर होतील, सगळे लक्षात ठेवायचे. सन पासून लाईट अर्थवरती यायला 8 मिनिट्स लागतात. किती मिनिट? 8 मिनिटं लागतात. मून पासून यायला 1 सेकंद लागतो. मून पासून यायला 1च सेकंद लागतो. 1.3च्या आसपास सेकंदामध्ये वेळ लागतो, म्हणजे लवकर येते लाईट. आणि जो काय अल्फा सेंचुरी आहे याच्यापासून 4.2 इयर्स लागतात. किती लागतो? 4. अर्थकडे झिगझॅग लाईनमध्ये रस्ता दाखवूया तर 4.2 इयर्स लागतात. ठीक आहे. लक्षात राहील की सन पासून 8 मिनिटामध्ये, मून पासून 1 सेकंदामध्ये आणि अल्फा सेंचुरी पासून 4.5 वर्षामध्ये अप्रॉक्सिमेट, दॅट इज 4.2 इयर्स. 1 सेकंद ऑप्शनमध्ये दिसत आहे. 1 सेकंद पासून कुठून येते? मून पासून, चंद्रापासून येते. नेक्स्ट काय? 8 मिनिटामध्ये. 8 मिनिटामध्ये कशापासून येते? तर सन पासून येते. आणि 4.5 बिलियन इयर्स ह्याच्यामध्ये लाईटचं आहे का काही ट्रॅव्हलिंग? नाही. हे तर एज दिसते सनची, दॅट इज एज ऑफ सन. अप्रॉक्सिमेटली सनची ओरिजिन पासून आतापर्यंतचा वेळ हा 4.5 बिलियन वर्ष होता.
And the last question is, what happens to the density of the air as altitude increases? जशी जशी हाईट इन्क्रीज होईल, आता हे बघा इथं आपल्याला दिसत आहे का मोठा एक माउंटेन दिसत आहे, मग इमॅजिन करा तुम्ही पर्वतावर गेले, पर्वतावरती काय होते, ऑक्सिजन जे एअरमध्ये पार्टिकल्स आहेत, जे काही गॅसेस प्रेझेंट आहेत, ह्या सगळ्यांचं प्रमाण कमी होत जाते. आता पार्टिकल्स कमी झाले याचा अर्थ काय, डेन्सिटी काय, प्रेशर कमी होईल, आणि प्रेशर कमी झालं म्हणजे डेन्सिटी देखील कमी होईल. क्वेश्चनमध्ये काय विचारलंय, डेन्सिटी सोबत काय घडेल, व्हॉट हॅपन्स टू द डेन्सिटी ऑफ द एअर ॲज अल्टिट्यूड इन्क्रीज होईल. काय इन्क्रीज होईल, अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजेच हाईट, नॉर्मल लक्षात ठेवायचं, अल्टिट्यूड म्हणजे हाईट. जसं जसं आपण उंचावर गेलो 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 काय होईल, ही जी हवा प्रेझेंट आहे, अवतीभोवती जी एअर प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये पार्टिकल्सचं प्रमाण लेस होईल. आता खाली अर्थवरती पोल्युशन असते, सगळे पार्टिकल जास्त प्रमाणामध्ये असतात, डस्ट असते, बट जसं जसं वर जाऊ एअरमध्ये पार्टिकल्स कमी झाले, प्रेशर कमी झालं, दॅट मीन्स जी काही डेन्सिटी आहे ती काय होईल, डिक्रीज होईल. काय होईल, डिक्रीज होईल. काय होईल तर डिक्रीज. आणि कॉझिंग द प्रेशर टू डिक्रीज, डेन्सिटी डिक्रीज झाली तर प्रेशर पण डिक्रीज होईल. आता बाकी ऑप्शन्समध्ये काय दिलं, इन्क्रीजेस, ते इन्क्रीज होईल का, नाही. कॉन्स्टंट राहील का, नाही. ओनली डिपेंड्स ऑन द टेम्परेचर, टेम्परेचरवरती डिपेंड करत नाही डेन्सिटी. डेन्सिटी कशावर डिपेंड करत, की डिक्रीज होईल आणि प्रेशर देखील डिक्रीज होईल. इथपर्यंत सर्व क्वेश्चन्स क्लिअर आहेत. जर एखाद्या क्वेश्चनमध्ये डाऊट असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि रोज व्हिडिओज बघत चला. आता एक्झाम जवळ आले, अभ्यास आता प्रॉपरली अभ्यासाला सुरुवात करा. तर आजच्या व्हिडिओजमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.